हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही खूप छान मस्त आणि म्हणजे असाल. वेगळं बॅकग्राऊंड दिसत असेल तर ना आधीच सांगते की आम्ही आलेलो आहोत गावी गुढीपाडव्यासाठी. उद्या गुढीपाडवा आहे आणि आम्ही कालच जे आहे ते तिकडून निघालो होतो 3 वाजता आणि इकडे जे आहे ते 8:30 वाजता पोहोचलो होतो. ते काही मी शूट केलं नाही, पण आज म्हटलं की त्याला एक लॉंग व्हिडिओची सुरुवात करते. गावाकडचा जो व्हिडिओ आहे ना तो अपलोड करूयात. आणि सकाळी लवकर उठलो होतं. ॲज युजल गावाकडे आल्यानंतर लवकर उठावं लागतं. लवकर उठलेलं आहे, नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे. आशूचा वगैरे सगळा नाश्ता झाला आणि आशू आजीला घेऊन गेलेला आहे बाहेर ते खेळायला. आणि आता नाश्ता वगैरे सगळं झालं तर म्हटलं की स्वयंपाकाची पण तयारी लवकर करत, कारण गावाकडे आल्यानंतर सगळं लवकर लवकर असतं. त्यामुळे आता मी स्वयंपाकाला लागलेली आहे. आणि येताना आम्ही तिकडूनच भाजीपाला घेऊन आलो होतो. माझ्याकडे जो काही शिल्लक होता तो. आणि त्यातलीच आता मी जी आहे ती दोडक्याची भाजी करणार आहे, भेंडी करणार आहे सुक्की, आणि डाळ भात आणि चपातीचा असा काय, भात नाही चपाती ना तर भाकरीचा असा काहीचा जो आहे तो बेत आहे. आणि त्याच्यानंतर मग बघू कसं काय होते ते. तुम्हाला कितपत दाखवता येते गावाकडचं तेवढं मी दाखवायचा प्रयत्न करेल. आणि आत्ता तरी मी सध्या जे आहे ते स्वयंपाकाला लागणार आहे. म्हणजे जस्ट नाश्ता झालेला आहे, चहा वगैरे सगळं झालेलं आहे आणि सगळे बाहेर ते गेलेले. आता म्हटलं की स्वयंपाकाला पण लागूयात निवांत आणि ते तुमच्यासोबत शेअर करूयात आता आजचं रुटीन कसं असेल ते. आता हा व्हिडिओ आम्ही 2-3 दिवस इथे आहोत, तर मग मी म्हटलं की 2-3 दिवसाचं एकदमच सगळं या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करावं. त्यामुळे मी हा व्हिडिओ आता आज चालू केलेला आहे. आणि बघू आता आम्ही जेवढे दिवस इथे आहोत तेवढे दिवस हा सगळं जे आहे ते मी तुमच्यासोबत याच व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. स्वयंपाकाला लागण्यापूर्वी म्हटलं आधी ना तुम्हाला हा बाहेरचा नजारा दाखवावा. म्हणजे ना घरच्या पाठीमागे ना ही रानं जी आहेत ना त्यांच्यामध्ये ना गहू उगवला आहे. आणि ना पूर्ण जो तो गहू आहे ना तो ना काढायला आलेला आहे. आणि बघा केवढं छान दिसते. म्हणजे अजून तरी याच्यावरती ऊन पडलेलं नाही आहे, पण जसं ना ऊन पडायला लागतं ना तसं ना हे पिवळं धमक जे आहे ना ते दिसायला लागतं सगळं रान. आणि म्हणतात ना म्हणजे एकदम गोल्डन कलर जो येतो ना तो कलर या रानाला येतो. मस्तपैकी जे आहे तो हा गहू आता पिकलेला आहे. आता याची लवकरच जे आहे ते काढणी होईल. आणि ना हे दुसऱ्या साईडचं जे आहे ते ना बाजू आहे घराची, तिकडे ना सगळी आंब्याची झाडे आहेत, नारळाची झाडे आहेत. म्हणजे ना गॅरेज पण आहे तिथं आमचं. आणि आंब्याला पण आहेत ना छोटे छोटे असे आंबे लागलेत, म्हणजे कैऱ्या लागलेल्या आहेत. त्यामुळे ना खूप छान दिसत आहे. चिंच जे आहे ते चिंचेचं झाड भरलेलं आहे. सगळं जे आहे ते इकडे आहे. सीताफळीला जे आहे ते आत्ता सीताफळ जस्ट संपलेले आहेत. चिक्कूचं झाड आहे, पपया खूप जास्त लागलेले आहेत. म्हणजे भरपूर सारी जी आहे ती फळांची झाडं या साईडला लावलेली आहेत. आणि फळं पण खूप जास्त प्रमाणात जी आहेत याला आलेली आहेत. आणि गावाकडे आलं ना की मग या सगळ्या गोष्टींचं काही अजिबात टेन्शन नसतं. म्हणजे कधी काही मिळतं. म्हणजे ना झाडाचं ताजी फळं तोडून आणायची आणि ती खायची. अगदी ऑर्गॅनिक असतात, अजिबात केमिकल वगैरे काही याच्यावरती मारलेलं नसतं. त्याच्यामुळे ना गावाकडे आल्यानंतर ना या सगळ्या गोष्टींची ना चंगळ मंगळ असते. हाय, तर चला हे ना माझं कपाट आहे आणि मी बऱ्यापैकी ते ना आवरून ठेवलेलं जे आहेत ना साड्या इथे आहेत ना, इकडे आल्यानंतर ज्या घालाव्या लागतात ना त्या असतात. म्हणजे मी एक तर तिकडे काही साड्या नेतच नाहीत, फक्त 1 ते 2 साड्या तिकडे जे कार्यक्रम असेल तेवढ्या पुरत्या ज्या ते साड्या तिकडे नेते. बाकीच्या सगळ्या साड्या ज्या आहेत मी इथेच ठेवलेल्या आहेत. आणि तिकडे माझं घालणं पण होत नाही साड्या, त्याच्यामुळे मी काही तिकडे नेत नाही. आणि इथे पण कसं होतं ना की इथे फक्त सणावाराला जे ते साड्या घालाव्या लागतात, नेसाव्या लागतात. त्याच्यामुळे मी जास्त काही अशा साड्या घेत पण नाही. आणि जेवढ्या आहेत ना तेवढ्याच वापरणं पण माझं होत नाही. आणि ह्या आता बऱ्याचशा ज्या आहेत त्या साड्या माझ्या झालेल्या आहेत. इथे ह्या खाली पण कप्प्यामध्ये ज्या आहेत त्या सगळ्या साड्या आहेत. 1 वर्ष तर मी गेल्या वर्षी अजिबात एकही साडी घेतली नाही. म्हणजे 2025 साली मी एक पण साडी नाही घेतली. पण 2024 साली मी ना 10 साड्या घेतल्या. म्हणजे त्या अनायसे माझ्याकडे आल्या. म्हणजे त्या वर्षी ते ना माझं डोहाळ जेवण, म्हणजे वास्तुशांत, भावाचं लग्न, नंतर दिरांचं लग्न, असं करत करत त्या एवढ्या साड्या होत गेल्या की 10 साड्या झाल्या तेव्हा. त्याच्यानंतर मी गेल्या वर्षी तर काहीच साड्या नाही घेतल्या, कारण माझ्याकडे भरपूर साऱ्या साड्या झाल्या होत्या. त्याच्यामुळे गेल्या वर्षी एकही साडी, अगदी दिवाळीलासुद्धा मी साडी नाही घेतली. आणि फक्त निकिताच्या लग्नासाठी मी एक साडी घेतली होती. ती म्हणजे ह्या वर्षातच ती कन्सिडर करत की आपण 2024मध्ये ती एक साडी घेतली आहे. आणि बाकीचं मग अशा मी अजिबात साड्यांमध्ये पैसे घालत नाही, कारण मला ते नेसणं होत नाही. त्याच्यामुळे मी तर त्या काही घेत नाही. आणि आलेल्याच असतात अशा साड्या, त्याच ज्या ते साड्या आहेत. खालच्या कप्प्यांमध्ये ड्रेस आहेत आणि त्याच्या खालच्या कप्प्यांमध्ये लग्नातल्या साड्या मी ब्लाऊज असं काहीच म्हणजे ठेवलेलं आहे. म्हणजे असं ऑर्गनाईज वगैरे काही केलेलं नाही आहे, फक्त घड्या घालून ज्या त्या साड्या ठेवलेल्या आहेत. आणि ह्या ज्या वरच्या कप्प्यातल्या आहेत त्या डेली यूजसाठीच्या, म्हणजे छोट्या मोठ्या सणावारच्या किंवा असतात त्या ठेवलेल्या आहेत. इथे सगळ्या अशा काठपदर आहेत. आणि खालच्या कप्प्यातल्या सगळ्या ज्या आहेत त्या लग्नातल्या साड्या.
तर असं काहीसं जे आहे ते कपाट आहे माझं. बोलता बोलता मला असं जाणवलं की ना कपाट आपल्याला आवरायला पाहिजे आता. म्हणजे ना मी साड्या अजिबात आवरल्या नव्हत्या, जशाच्या तशा आहेत ना घड्या घालून ठेवल्या होत्या. निकिताचं लग्न झालं आणि त्याच्यानंतर ना लगेच दुसऱ्या दिवशी मला ना इकडे यावं लागलं होतं. त्याच्यामुळे ना साड्या मी येत ना जशाच्या तशा ठेवून गेले होते. अजिबात आवरल्या नव्हत्या. त्याच्यामुळे म्हटलं की आता सगळ्या साड्या ज्या आहेत ते आलोच आहोत आणि वेळ पण आहे आपल्याकडे, तर सगळ्या आवरून नीटनेटक्या कपाटात ठेवून देऊयात. आणि आपल्याकडे ऑर्गनायझर्स पण आहेत साड्या ठेवण्यासाठी. तर म्हटलं की चला या कामाने ना असं उशीर करायला नको. आणि आपलं आवडीचं काम असतं, म्हणजे साड्या एवढ्या आपण महागातल्या घेतो आणि त्या जशाच्या तशा ठेवून द्यायच्या, याला काही अर्थ नाही आहे. मग मी आहे ना सगळ्याच कपाटातल्यात ना जेवढ्या म्हणजे अशा काठपदराच्या साड्या आहेत ना त्या आहेत ना एका बाजूला म्हणजे एका ऑर्गनायझरमध्ये ठेवून दिल्या अशा, जेणेकरून आहे ना पटकन सापडतील त्या साड्या. आणि ज्या साड्या अजिबातच नेसलेल्या नाही आहेत, नवीन साड्या आहेत, त्या वेगळ्या अशा ऑर्गनायझरमध्ये ठेवून दिलेल्या आहेत. म्हणजे ना मला कळेल की कुठल्या साड्या नेसलेल्या आहेत आणि कुठल्या नाही ते. आणि बऱ्याचशा ज्या आहेत त्या माझ्याकडे साड्या झालेल्या आहेत, म्हणजे मी त्या अजिबातच नेसलेल्या नाही आहेत. आणि साडी हा आहे ना बायकांचा आवडीचा विषय असतो. म्हणजे ना प्रत्येकाला जी आहे ती अशी एक आवड असते साडी घ्यायची. मला ना अशी फारशी आवड नाही आहे साड्यांमध्ये, म्हणजे ना माझ्या त्या नेसल्या जात नाहीत आणि ना त्यामुळे ना मी जास्त काही अशा साड्या घेत नाहीत. तरी माझ्याकडे एवढ्या साड्या झालेल्या आहेत. तर ना 5:15 वाजलेत आणि आमच्याकडे ना आभाळ आलेलं आहे. म्हणजे ना घर असतंय, कुठेतरी पाऊस पडतोय. त्यामुळे आमच्याकडे असं वारं पण आत्ता जस्ट वारं सुटलेलं आहे आणि आभाळ पण एवढं गरज असतं ना, कदाचित पाऊस येण्याची शक्यता आहे. पण आता वारं सुटले त्याच्यामुळे सांगू नाही शकत, आला तरी येऊ शकतो. अजून तरी नाही आलेला. आणि आज संध्याकाळच्या जेवणाचा प्लॅन असा आहे की आता खूप दिवसांनी आम्ही घरी आलेलो आहे, त्याच्यामुळे ना नॉनव्हेजचा प्लॅन ठरलेला आहे. आणि आजचे बाबा आणायला गेलेले आहेत फिश. इकडे आहेत ना नदीतले मासे चांगले मिळतात म्हणून ते ना मासे आणायला गेलेले आहेत. आणि आता मी आणि मम्मी व्हेज आहोत, त्याच्यामुळे आम्हाला काहीतरी करायचं आहे. आणि आम्ही कोकणात मासे खातो, पण ना ते समुद्रातले असतात. इकडे आल्यानंतर आहे ना मग त्यांना ना नदीतले मासे आवडतात. त्यामुळे ते मासे आणायला गेलेले. तिथे जवळच जी आहे ती नदी आहे आणि तिथे चांगले ताजे मासे जे आहेत ते मिळतात. त्याच्यामुळे आजचे बाबा मासे आणायला गेलेले आहेत. ते येतील, त्याच्यानंतर प्रिपरेशन करायची आहे. भात जस्ट जो होतं मी आत्ता लावलेला आहे. भाकरी करतात, भाकरी मम्मी करणार आहेत आणि मला जे आहे ते फिश फ्राय करायचं आहे. आणि आता बघू आणखीन एक एक्स्ट्राची भाजी करावी लागणार आहे, ती पण होऊन जाईल, त्याचं काही टेन्शन नाही आहे. आशू आत्ता जस्ट आजीसोबत खाल्ले पिल्ले आणि खेळायला गेलेलं आहे. आणि इथं आल्यानंतर त्याचं काही मला टेन्शन नसतं, कारण का तो मस्तपैकी निवांत खेळत असतो. खाल्लं पिल्लं व्यवस्थित देत आणि त्याचा तो खेळायला गेलेला आहे. आता तो काही एका तासानेच येईल. तेवढ्या वेळात म्हटलं की आपण पण जरा जी आहे ती छोटी मोठी तयारी करून ठेवावी आता. आणि उद्याची पण जी आहे ती तयारी करायची आहे गुढीपाडव्याची. पण आता उद्या आमच्याकडे पुरणपोळीचा स्वयंपाक असणार आहे, त्याच्यामुळे आता ह्या नॉनव्हेजमुळे मी ना जो आमटीला मसाला लागतो ना तो आता उद्या सकाळी प्रिपेअर करणार आहे. आता काय तर मी प्रिपेअर करणार नाही आहे. आणि खूप छान वातावरण झालेलं आहे, म्हणजे गावाकडचं असं एकदम ढगाळ आभाळ आलेलं आहे, गरजतं आहे, वारं सुटलेलं आहे, छान थंडगार हवं लागते. आणि बऱ्यापैकी उन्हाळा सुरू झाला असला तरी गावाकडे अजूनही थंडी आहे. म्हणजे आमच्याकडे लिटरली सकाळी थंडी वाजत होती. रात्री पण आम्हाला ना बऱ्यापैकी थंडी जाणवली इकडे. आणि सकाळी तर पहाटे एवढी थंडी पडली होती, त्याच्यामुळे थंडी जाणवते. तर म्हणजे मम्मी म्हणाले की 2 दिवस झाले थंडी पडती आहे चांगली, त्याच्यामुळे आम्हाला इकडे बऱ्यापैकी थंडी जाणवलेली आहे. आणि आता 2 दिवस झालं वातावरण पण ढगाळचं आहे, त्याच्यामुळे आत्ता वारं सुटलेले, पावसाचं पण शक्यता आहे. त्याच्यामुळे वातावरणाचं काहीच कळत नाही. म्हणजे सकाळी थंडी वाजते, दुपारी ऊन जाणवते आणि संध्याकाळी पाऊस पडतो आहे. तिन्ही ऋतू जे आहेत ते एकत्र होत चाललेले आहेत. आणि चला आता आवरून वगैरे सगळं झालेलं आहे. लाईट ते लावायची, दिवाबत्ती वगैरे करायची आणि मग लगेचच जे आहे ते आजच्या बाबांनी फिश आणले की पटकन भाजी करायला घ्यायची मग, आणि लगेचच मग गरमागरम जेवायला बसायचं. आणि हे बघा आमच्याकडे ना लाजळूचं झाड आहे बऱ्यापैकी आहे ना. म्हणजे आशूने मागाशी हात लावला होता त्याच्यामुळे ना ते असं झोपलं होतं. आता बऱ्यापैकी जागं झालेलं आहे. आणि इथे नारळ ठेवलेले हे ना आता रानात लावायचे, म्हणजे पावसाळ्याचा सीझन सुरू झाला ना की हे आता नारळ आहेत ना सगळे रानात लावायचे. आणि इथे ना नागवेलीच्या पानाचा वेल आहे, खूप छान प्रकारे जो आहे तो ग्रो झालेला आहे. आणि खिडकीत त्याला जो आहे तो टांगलेला आहे, मस्तपैकी जो आहे तो हा वेल फुटलेला आहे आमचा. आणि इथे एक फुलांचं झाड लावलेलं आहे, नाही तर गवतीचं आहे. आणि इकडे जे आहे ते तुळस आहे. असं छोटंसं जे आहे ते गार्डनिंग म्हणू शकता तुम्ही इथं केलेलं आहे आम्ही.
फिश बनवायचं आहे ना, मी एवढी कन्फ्यूज असते ना, म्हणजे ना मला फिश फ्राय करता येतो, म्हणजे ना तो कसा फ्राय करायचा हे पण मला माहिती आहे, पण मला फिश करी कशी बनवायची ना हे मला अजिबात माहीत नाही आहे. म्हणजे मी एवढी कोकणात राहते, खूप साऱ्या ज्या आहेत त्या रेसिपीज मी बघत राहते, पण तरीही खूप वेळा कन्फ्यूज होते की अशा पद्धतीने बनवायची का कशा पद्धतीने बनवायची. पण शेवटी मी जे आपलं मटणाला जे वाटण बनवतात ना तेच वाटण बनवलं आणि त्याची जी आहे ते फिश करी बनवलेली आहे. आता बघून नेक्स्ट टाईम कधीतरी आहे ना मी शिकून घेईल प्रॉपर की आहे ना फिश करी कशी बनवायची आणि कशी नाही ते. पण आहेत ना फिश फ्राय खूप छान झाले होते, आशूचे बाबा म्हणत होते. आणि मी जो रेडीमेड पॅकेट मिळते ना फिश फ्रायचं त्याने जे आहे ते फिश फ्राय केले होते, ते खूप छान प्रकारे फ्राय पण झाले होते, कुरकुरीत झाले होते आणि टेस्टी पण झाले होते. इकडे पावसाचं पण वातावरण झालेलं आहे, म्हणजे पाऊस तर काही पडला नाही, पण रात्री पडण्याची खूप जास्त शक्यता आहे. त्याच्यामुळे ना पाठीमागचं जे गव्हाचं रान होतं ना, त्याच्यामध्ये ना मशीन आलं होतं गहू काढण्याचं आणि त्याचं जे आहे ते काम चालू होतं आणि ना खूप जास्त धूळ जे आहे ते आतमध्ये येत राहते. त्याच्यामुळे ना मी थोडंसं जे आहे ते फक्त याचं शूट केलं आणि लगेच जे आहे ते खिडकी बंद केली. आणि नेक्स्ट डे म्हणजे ना हा आहे गुढीपाडव्याचा दिवस, आणि आज मी जे आहे ते सकाळी लवकर उठले होते, कारण मला जे आहे ते गुढी उभारायची होती. म्हणजे ना माझी ना ही पहिली गुढी होती इकडे. याच्या आधी ना आम्हाला कधी सुट्टी मिळाली नव्हती, त्याच्यामुळे ना आम्ही कधी इकडे आलोच नाही. आणि आता पहिल्यांदा जे आहे त्या आशूच्या बाबांना अशा सलग सुट्ट्या मिळाल्या होत्या, त्याच्यामुळे ना आम्ही 3-4 दिवसांसाठी इकडे आलो होतो. आणि गुढीपाडव्याचा पण सण होता, म्हटलं की चला आपली पण ही जी आहे ते पहिलीच गुढी आहे, आपण पण ना छान अशी सेलिब्रेट करावी, उभारावी दोघांनी मिळून. पण ना काही कामानिमित्त ना मला ते काही उभारता आली नाही आणि पप्पांनी जे आहे ते आधी गुढी उभारून घेतली. मग म्हटलं की चला आपण जे आहे ते आपली कामांना लागूयात. म्हणजे ना आज गुढीपाडवा होता आणि ना पुरणपोळीचा स्वयंपाक होता, त्याच्यामुळे ना मम्मींनी मला जो आहे ना तो कढीपत्ता वगैरे सगळं आणून दिलं होतं. आणि ही येत आहेत ना मोगऱ्याची फुलं पण आणली होती, खूप छान जो होता याचा वास येत होता. मराठी वर्षाचा पहिला सण आणि त्याची सुरुवात आहे ना पुरणपोळीने, म्हणजे ना याच्यासारखं दुसरं सुख नाही आहे. मस्तपैकी म्हटलं की आता पुरणपोळीचा बेत ठरलेलाच आहे, तर म्हटलं की आता त्याच्या तयारीला लागूयात. कुरवडी पापड भजी हे सगळं आता मी करायला घेतलेलं आहे. सकाळी नाश्ता वगैरे केला होता, त्याच्यामुळे आता लवकर कोणाला अशी भूक होणार नाही आहे. आणि मला गाडीची पण पूजा करायला जायची, त्याच्यामुळे म्हटलं की आधी थोडीफार प्रिपरेशन करून जावं, कारण एकदा बाहेर गेलं ना की परत मग आहे ना आतमध्ये यायला बराचसा जो आहे तो वेळ लागतो. त्याच्यामुळे ना जे तळणाचं काम होतं ना ते आधी प्रिपेअर करावं म्हटलं, आणि नंतर मग गाडीची पूजा करून यावी आणि नंतर आल्यानंतर मग ज्या त्या पोळ्या कराव्यात. आणि हो, आम्ही गुढीपाडवा कसा सेलिब्रेट केला हे मी शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे, तर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की जाऊन चेक करा. आणि काल मी तुम्हाला ना गव्हाचं रान दाखवलं होतं, त्याच्यासाठी ना असं मशीन आलं होतं गहू काढण्यासाठी. सगळा गहू जे आहे ते काढून नेलेलं आहे आणि असं काहीचं जे आहे ना ते आता रान दिसतंय, म्हणजे ना बरंचसं जे आहे ते मोकळं झालेलं आहे आणि सगळा गहू जो आहे तो काढून नेलेला आहे. सकाळी पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता, त्याच्यानंतर नाही बिनधास्त झोपलो होतो, काही काम वगैरे काही नाही केलं. आणि आत्ता पप्पांनी ना म्हणजे सकाळी येताना रानगण पुदिना आणला होता. घरचा पुदिना आलेला आहे, विहिरीजवळ आमच्या ना पुदिना आलेला आहे. तर मी येताना ना घरून पुदिन्याची चटणी पण आणली होती, ती ना पप्पांना खूप जास्त आवडली, पण मी खूप प्रमाणात आणली, त्याच्यामुळे आता मी काही ह्याची चटणी वगैरे बनवणार नाही आहे. आता ना हा पुदिना आहे ना मी घेऊन आणि बाहेर ते ना गुढी सोडायचं काम चालू आहे. आता चला मी पण जाते थोडा वेळ बाहेर ते बघते. आणि आम्ही यावेळेस आहे ना हाय, चला मी दुपारी तुम्हाला म्हटलं होतं की काही शूट केलं नाही, पुरणपोळीचं जेवण केलं आणि झोपी गेलो. असली सुस्ती आली होती ना डोळ्यावरती, त्याच्यामुळे मी झोपले, 1.5-2 तास झोपले. त्याच्यानंतर उठले आणि पप्पांनी पुदिना आणला होता रांधून, तो मी ना साफ केलं, ते पण तुम्ही जे आहे ते बघितलं, मग अशी दाखवलंच मी तुम्हाला. तो पुदिना वगैरे सगळा साफ करून घेतला आणि तेवढ्यातच माझा भाऊ जो आहे तो घाटी घेऊन आला होता इकडे. म्हणजे आमच्या इकडे पद्धत आहे, म्हणजे माझ्या माहेरी पद्धत आहे की लहान मुलं घरात जर असतील ना की त्यांना ना घाटी घेऊन जायची. तर त्याच्यामुळे भावाने ना त्याची आणि मावशीची जी आहे ना ते घाटी घेऊन आला होता आशूसाठी. मी सकाळी त्याचं औक्षण ते केलं होतं, ते मी ना शॉर्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. म्हणजे लहान मुल जर घरात असेल ना तर त्याचं औक्षण वगैरे करायचं आणि त्याच्या गळ्यात ना घाटी घालायची, अशी पद्धत आहे. आणि जर आपल्या घरामध्ये कोणी आणखीन लहान मूल असेल किंवा शेजारी पाजारी जर लहान मूल असेल ना तर त्यांना ना एक घाटी द्यायची, अशी तिकडची पद्धत आहे. त्याच्यामुळे तो भाऊ आहे ना माझा घाटी घेऊन आला होता. बराच वेळ बसला होता, 1 तास होता, 1-1.5 तास गप्पा वगैरे सगळं झालं, कारण निकिताच्या लग्नाच्या वेळेस आम्ही भेटलो होतो. त्याच्यानंतर आत्ताच जे आहे ते गाडी भेट झाली होती. त्याच्यानंतर मम्मी पप्पा रानात गेले होते आशूला घेऊन. मग त्यांनी ना रानातलं बरंचसं वानवळं आणलं होता, म्हणजे हरभऱ्याचे डहाळे आणले होते आणि ह्याची कशाची आपली आळूची पानं जी असतात ना ते पण घेऊन आले होते. मग ते पण ज्याला थोड्या वानवळ्या घरी दिला
त्यांनी पिशवीत बरंचसं तिकडच्या पपया ज्या आहेत ना झाडाच्या पिकलेल्या त्या घेऊन आला होता आणि त्याला घाटी घेऊन आला होता. तर म्हटलं की ती पिशवी रिकामीच कशी द्यायची, त्याच्यामुळे त्याच्या पिशवीमध्ये ना मग हरभऱ्याची डाळे आणि पुदिना दिला. मी पुदिना नुकताच निवडत होते, पण आता तो आलंच होता आणायचं, मग त्याला तो पुदिना जो होता देऊन टाकला. म्हटलं वहिनींना म्हटलं की तुम्ही चटणी वगैरे काही करा. आणि मग त्याला आळूची पानं पण दिली आणि बराच वेळ बसल्यानंतर मग त्याचा तो निघून गेला. त्याच्यानंतर मग आशूला बाहेर खेळायला जायचं होतं, त्याला बाहेर ते खेळायला सोडलं. तुम्ही बघितलं असेल की पोरं असले की मग आशूला कोणी लागत नाही, नुसती मज्जा मस्ती धमाल त्याची चाललेली असते. त्याचं जेवण वगैरे झालं, त्याला आत्ता जस्ट चारलं, 8 वाजले त्याचं जेवण ते झालं. तो आजीसोबत पुन्हा एकदा भारती गेलेला आहे. आता मला जेवण करायचं आहे. ते म्हटलं की त्याच्या आधी हे थोडंसं शूट करावं आणि आत्ताची जे आहे अपडेट तुम्हाला द्यावी. अजून मला बॅग पॅक करायची आहे. उद्या जे आहे ते आम्हाला निघायचं आहे, पण उद्या आम्ही दुपारी निघणार आहे, 1:30-2च्या सुमारास जे आहे ते आम्ही निघणार आहे. त्याच्यामुळे उद्या सकाळचा वेळ आहे माझ्याकडे, पण तरी छोटी मोठी भराभरी आहे ते करायची. म्हणजे मला ना एक्स्ट्राची पीठ आहे ते जे आहेत ना ते घेऊन जायचे, ते मी काढून ठेवलेले खाली. थोडासा वानवळा पण आणला होता रानातनं, तो पण भरायचा आहे. आणि बघू आणखीन छोटे मोठे जे आहे ते ती एक बॅग मला भरायची आहे. कपड्यांची तर बॅग भरायचीच आहे, कारण आल्यानंतर कपडे अशीच आम्ही जे आहे ते काढून ठेवली होती, ती एक बॅग मला भरायची आहे. उद्या वेळ आहे तरी जमत नाही एवढं सगळं करायला आशुमध्ये, त्याच्यामुळे ना आता तो झोपला ना की ना ते एक काम मी करून घेणार पटकन. आणि उद्याचं बघू आता उद्या कसं होतं काय होतं ते पण तुमच्यासोबत जे आहे ते अपडेट शेअर करतेच. आणि गुढीपाडवा ना खूप छान पद्धतीने जो होता आमचा सेलिब्रेट झाला. म्हणजे मज्जा आली या गुढीपाडव्याला. अगदी घरगुती केलं होतं छोटं मोठं, म्हणजे आशुने हे पहिल्यांदा बघितलं. तिकडे तर काय त्याला बघायला मिळत नाही, तिकडे आम्ही सेलिब्रेट नाही करत. आणि पहिलंच त्याची ही जी वेळ होती गुढीपाडवा सेलिब्रेट करायची सगळ्यांसोबत आणि बघायची पण, त्याच्यामुळे त्याने तो खूप जास्त एन्जॉय केला. आणि आम्ही पण खूप जास्त एन्जॉय केला, कारण तो खूप जास्त हॅपी होता, त्याच्यामुळे आम्ही पण खूप जास्त हॅपी होतो. आणि छान झालं सेलिब्रेट, ते व्यवस्थित झालेलं आहे. आणि आता बॅक टू वर्क, आता पुन्हा एकदा जावं लागणार आहे कामाला. लाईट सारखा जाये करतोय, थोडा बदलायला आलेला आहे, पण बघू कधी बदलता येतो ते. आणि चला आता मी जे आहे ते जेवण करून घेते, म्हणजे ना मला आशूला घेता येईल आणि नंतर जे आहे ते मम्मींना जेवण करता येईल, त्यामुळे आता मी जेवण करता येते. गावाकडचा आजचा आमचा शेवटचा दिवस, दुपारनंतर जे आहे त्यात आम्ही निघणार आहे. म्हणजे ना गावाकडे आलं ना की दिवस कसे निघून जातात काहीच कळत नाही. सगळा स्वयंपाक वगैरे आवरलेला आहे, क्लिनिंगचं पण आता म्हटलं की हे काम करून घ्यावं आणि लगेचच भराभरी करायला घ्यावी. काल रात्री मी जे आहे ना ते ना बॅग पॅक केली होती, कपड्यांची सगळी बॅग जी आहे ते भरून ठेवली होती, पण ना हे जे न्यायचं सामान आहे ना ते मी काही भरलं नव्हतं. आणि ते म्हटलं की आजच्याच दिवशी जे आहे ते भरून ठेवावं. सगळा भाजीपाला जो आहे तो फ्रीजमध्ये ठेवलेला आहे. आणि ही जी आहे ती मला एक्स्ट्राची पिठं न्यायची आहेत. अंडी पण मम्मींनी काढून दिली आहेत, ही आहेत ना देशी अंडी आहेत आणि आशूसाठी येत ना त्या म्हटलं की घेऊन जा. त्यामुळे ना मी ना असं ज्वारीच्या पिठामध्ये येत ना अंडी ठेवणार आहे आणि ते येत ना जे आहे ते मी घेऊन जाणार आहे, जेणेकरून फुटायचं काही टेन्शनच नाही. गव्हाचं पण मी पीठ जे आहे ते मी गावाकडूनच दळून येते, कारण काय ना घरी चक्की असल्यामुळे ना पीठ खूप बारीक येतं, म्हणजे आपल्याला पाहिजे तसं दळता येतं. आणि मी जेव्हा पण बाहेरून दळून आणते ना पीठ, ते ना खूप जास्त प्रमाणात मोठं देतात आणि ना त्याच्या चपात्यात ना अशा खूप जास्त कडक होतात. 1-2 वेळा तर मी त्यांना ना पर्सनली जाऊन सांगितलं होतं की तुम्ही जे पीठ दिलं होतं ना ते खूप जास्त मोठं होतं, तुम्ही ना बारीक दळून देत जा, म्हणजे गव्हावरती गहू टाकत जा आणि ना एकदम बारीक चाळणीला जे आहे ना ते गहू दळून देत जा. पण त्यांचं असं म्हणणं होतं की ना हे पीठ जे आहे ना ते बारीक चाळणीतूनच दळलेलं आहे, त्याच्यामुळे ना ते सगळ्यात जास्त बारीक तुमचंच पीठ असतं असं त्यांचं म्हणणं होतं. पण ते काही मला वाटलं नाही की ते मी जे दळून आणते ते बारीक पीठ असतं म्हणून. त्याच्या ना चपात्या कडक व्हायच्या आणि ना जर ना ती चपाती जर सकाळी बनवून संध्याकाळी खायचा प्रयत्न केला ना तर खूप जास्त कडक व्हायची. त्याच्यामुळे आता मी हल्ली असंच करते की जर घरी जायचा योग आला तर ना घरूनच पीठ घेऊन येते, म्हणजे एक्स्ट्राचे गहू जे आहे ते माझ्याकडे असतातच, पण तरीही मध्ये आता जर आम्ही घरी गेलो ना तर पीठ घेऊन येते, कारण घरच्या चक्कीवरती दळलेलं असं ना आपल्याला हवं तसं ते दळलेलं असं, त्याच्यामुळे त्याच्या चपात्यात ना अशा मऊ होतात. आणि सकाळची जर चपाती संध्याकाळी खायची म्हटलं ना तरी ती अगदी मऊ राहते, त्याच्यामुळे ना ते मला परवडतं. म्हणजे घरून पीठ आणलेले ना मला ना खूप जास्त दिवस टिकतं. पण चला पिठं वगैरे सगळं बांधलेत, आता भाजीपाला म्हटलं की घेऊन जावं. काल रात्री जे आहे ते भाजीपाला पण मम्मींनी आणि पप्पांनी रानातून आणला होता. पावट्याच्या शेंगा, हरभराची डाळे होते ते पण आणले होते, पण ते कालच जे आहे ते मम्मी पप्पांनी सगळं सोलून ठेवलं होतं. आळूची पण पानं जे आहे ते मला घेऊन जायची होती, त्याची जे आहे आता माझी पॅकिंग चालू होती. आणि येता ना मम्मी म्हटलं की आपल्या रानामध्ये ना डेसा पण आहे, तर म्हटलं की चला तो पण घेऊन या. आता डेसाला तुमच्याकडे काय म्हणतात ते माहीत नाही, पण आमच्याकडे तर याला डेसा म्हणतात. आता ना हा असा दिसतोय, पण ना आता थोड्या वेळाने ना
याचं सगळं पप्पा जे आहे ते ना काढून ठेवतील, म्हणजे त्याची जी एक्स्ट्राची पानं असतात ना ती काढतील आणि फक्त जे त्याचे ते स्टीम असतात ना, खोड असतात ना, तेवढंच जे आहे ते त्याची भाजी करायची असते. अजून बरंचसं जे आहे ते मम्मींनी आणलं होतं, म्हणजे घरची काकडी म्हणा, थोडासा पालक, टोमॅटो, कढीपत्ता मी म्हटलेलं घेऊन या, कारण इकडं होतं असं की कढीपत्ता पण मिळत नाही, विकतचा घ्यावा लागतो. त्याच्यामुळे मी जेवढं मिळेल ना तेवढं सामान इकडूनच घेऊन जाते. घरचे चिक्कू आहेत, खूप जास्त प्रमाणात दिले होते, ते पण कच्चे, ते ना आता पिकायला घालावे लागतील. आणि अशा प्रकारे ना सगळी माझी जी आहे ते पॅकिंग झालेली आहे, सगळं सामान एक्स्ट्राचं नेलेलं आहे, कारण तिथे गेल्यानंतर ना परत दुसऱ्या कोणत्या सामानासाठी ना बाहेर जावं लागणार आणि तेवढं पुरेसं सामान जे आहे ते मी घेऊन जाते. चला आता आम्ही निघालेलो आहे परतीच्या प्रवासाला आणि आय होप तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ जो आहे तो गावाकडचा आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.